तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्याकडे केशरी रेशन कार्ड असेल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. दिनांक 28 फेब्रुवारी 2023च्या जी-आरनुसार छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्हा अशा एकूण 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी ₹150 देण्यात येत आहेत. म्हणजे या जिल्ह्यातील जे लाभार्थी आहेत त्यांना सध्या प्रतिमाह प्रति व्यक्ती ₹150 मिळत आहे. तर यामध्ये शासनाने जो 20 जून 2024चा जी-आर आहे यामध्ये बदल केला आणि ₹150 वरून ₹170 अशी रक्कम शासनाने निर्धारित केलेली आहे. त्यानंतर आता 7 फेब्रुवारी 2025चा जी-आर आज शासनाने प्रसिद्ध केला आहे. यामध्ये आता लवकरच जे शेतकरी आहेत त्यांना ₹170 प्रमाणे डी-बी-टीद्वारे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ही जी रक्कम आहे ती देण्यात येणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं जे आहे की शेतकऱ्यांना त्यांचं बँक अकाउंट जे आहे ते डी-बी-टीशी म्हणजे जे बँक अकाउंट आधारशी लिंक असलं पाहिजे. त्याचं जे स्टेटस आहे ते शेतकऱ्यांनी अगोदरच चेक करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही जर या विभागातून या जिल्ह्यातून आला असाल आणि तुम्हाला एकदाही याचा लाभ मिळाला नसेल, तर तुम्हाला तुमच्या तालुक्याचा जे पुरवठा विभाग आहे तिथे तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे डॉक्युमेंट लागणार आहेत. तुमच्याकडे आधार कार्ड असलं पाहिजे, बँक पासबुक असलं पाहिजे आणि तुमचं जे अकाउंट आहे ते डी-बी-टीशी लिंक असलं पाहिजे. तुम्हाला जाताना तुमचं रेशन कार्डही सोबत घेऊन जायचं आहे. मित्रांनो, माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.